जय शिवराय मित्रांनो, कशात सगळे मजेत ना मित्रांनो. हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की सध्या खूप ऑनलाईन फ्रॉड चालू आहेत आणि त्याच्यामध्ये एक शांत बस, एक बोलू नकोस, शांत, आय एम सॉरी, बोलू नकोस. तर ऑनलाईन फ्रॉड खूप चालू आहेत. आत्ताच मला एक फोन आला आणि फोन म्हटलं की मी एक सध्या माझं काही जीपे वगैरे चालत नाही, ओळखला की नाही. बघा, तुम्हाला असे फोन येऊ शकतात की फोनवरती असं बोललं जातं की हॅलो, अरे ओळखलं की नाही, किती दिवस झाले, काय फोन नाही, काय नाही, अरे बस काय आता नंबर पण सेव्ह नाही का, अशा गोष्टी बोलतात. आणि त्यामुळे माणूस मग कन्फ्युजनमध्ये होतो की अरे कुणाचा फोन असेल, काय असेल. तर मग होतं असं, अरे हां ठीक आहे, बोल ना, कोण बोलत आहे, अरे बाबा ओळख ना, एवढा आवाज पण नाही ओळखत का. मग माणूस म्हणतो की ठीक आहे, अरे हां संदेश, अरे हां पुनीत, अरे हां, असे नावं घेणार. तो बोला ना, अरे हां तो मी. बरं, एवढा डाऊट झाल्यानंतर आणखी एक गोष्ट विचारलं जातं, अरे कुठे आहेस तू. आम्ही आता सध्या पुण्यात आहे. पुण्यात आहे म्हटल्यानंतर मराठी माणूस, पुण्यात आहे म्हटल्यानंतर आपला सेंटरच पुणे. तर होतं असं की पुण्यात आहे म्हटल्यानंतर मग बोलतो हां बोल ना, काय काम होतं. तर तो बोलणार की अरे खूप दिवस झाले, माझं जीपे बंद पडला आहे, 2-4 दिवस झाले. तर एक पेमेंट येणार होतं मला. एका पेमेंट मला ॲक्च्युली कोणाला तर पाठवायचं होतं. तर एका फ्रेंड्सकडून मला घेऊन पाठवायचं होतं. तर तो फ्रेंड्सला मी तुला जीपे करायला सांगतो, तर तू त्या फ्रेंड्सला मला पाठव, मी तुला सांगते त्या नंबरवरती नंतर पाठव. मग तो बोलतो तुझं जीपे बंद आहे का. हो माझं जीपे बंद आहे. तर तो एक फ्रेंड्स आहे, मग त्या फ्रेंड्सला डायरेक्ट फ्रेंड्सला करता येत नाही. डायरेक्ट त्या जो फ्रेंड आहे त्याला डायरेक्ट जीपे करायला सांग ना, तुला काय पाठवणार तो. अरे नाही, पहिल्यांदा तुला पाठवतो तर तू त्याला पाठव, त्याला पूर्ण नाही पाठवायचे आहेत. त्याला मी ते 25,000 पाठवेल, त्यातले तू ट्रान्सफर कर, मी नंतर तुझ्याकडून कॅश घेईन, असं सांगितलं जातं. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर माणसाचा थोडासा विश्वास बसतो आणि माणूस काय म्हणतो की हां ठीक आहे चल, काही इश्यू नाही, चल पाठव. तर तो बोलतो की पहिल्यांदा तुला 1 रुपया पाठवतो बाबा, 1 रुपया पाठवल्यानंतर पुढे बघूया. 1 रुपया पाठवतो आणि 1 रुपया पाठवल्यानंतर प्रॉब्लेम असा होतो की 1 रुपया क्रेडिटेडचा जो मेसेज येतो, तो मेसेजचा मी तुम्हाला पहिल्यांदा लिंक दाखवतो. तो जो मेसेज आहे त्याच्या नंबरवरून आलेला मेसेज असतो की 1 रुपी क्रेडिटेड युअर अकाउंट, आणि तो अकाउंट नंबर पण तिथं डॅश 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 असतो. तुमचा अकाउंट नंबर नसतो, तो तुम्ही खात्री करून घ्या. आणि त्याच्यानंतर 1 रुपया आल्यानंतर आपल्याला लगेच अरे हां माझ्याकडे मेसेज आला, क्रेडिट झालं, मी खूप खुश होणार. मग त्यावेळेस आले का रे बाबा क्रेडिट, लगेच त्याचा फोन. मग तू बोलणार की हां क्रेडिट तर झालं 1 रुपये, बरं ठीक आहे मी तुला लगेच पाठवतो 25,000. लगेच तो परत दुसरा मेसेज करणार 25,000 क्रेडिटेड झाला. त्यात अकाउंट नंबर तुमचा नसतो ना, तुमचा फोन नंबर असतो, काही नसतो, तुम्ही चेक करा. त्याच्यानंतर मग तुम्ही जीपेवरती आले का बघ बाबा 25,000 पाठवले. आता मेसेज आल्यानंतर माणसाला पहिल्यांदा मेसेज बघत असतात, हां आले 25,000, बरं ठीक आहे काम कर, तुला एक नंबर देतो, त्या नंबरवरती 5,000 जीपे मार, मी नंतर बाकीचे 20,000 तुझ्याकडून घेईन, असं सांगितलं जातं. माणूस म्हणतो की हां ठीक आहे चल पाठव, आलेत माझ्याकडे 25,000, मी तुझे 5,000 रुपये देऊन टाकतो. आणि त्याच्यानंतर जीपेवरती आपले 5,000 रुपये जातात, पण त्याचे जे 25,000 आहेत ते आपल्या अकाउंटमध्ये जमाच होत नाही. तर गोष्ट होते अशी फ्रॉड ऑनलाईन आता सध्या खूप म्हणजे खूप चर्चेत चालू आहे. या ऑनलाईन फ्रॉडपासून तुम्ही वाचा, कोणाच्याही फ्रॉडच्या बळीला पडू नका. हा एक ऑनलाईन फ्रॉड स्कॅम चालू आहे, तर इथे तुम्ही वाचू शकता, बाकी तुमची मर्जी. तर खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन्स मी तुम्हाला दिल्या ऑनलाईन फ्रॉडपासून कसं वाचायचं. बाकी जय शिवराय, त्यानंतर श्री स्वामी समर्थ, बाय बाय.